नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा। विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी पुण्यात जाहीर सभा सुरू होती। व्हीव्हीआयपी रांगेत बसलेला एक तरुण अचानक उठला आणि मराठा आरक्षणासाठी 1 मराठा लाख मराठाची घोषणा देऊ लागला। पोलिसांनी त्याला आवरला आणि खाली बसण्याची विनंती केली, मात्र तो आक्रमक होत पुन्हा मराठा आरक्षणाबाबत घोषणाबाजी करू लागला। त्यामुळे पोलीस आणि सुरक्षा रक्षकांची धांदल उडाली। पोलीस अधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांनी येऊन त्याला शांत करून सभास्थळावरून दूर नेलं। या प्रसंगामुळे सभेतील व्हीव्हीआयपी रांगेत काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। पुणे आणि भाजपचं नातं वेगळं असून त्यांचा संबंध म्हणजे विचार, संस्कार व आस्था असा आहे। पुण्यात पुढील 5 वर्ष विकासाची नवीन उड्डाणे करायची आहेत। त्यासाठी पुण्यात गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा वाढवण्याची गरज आहे। आयटी हब आणि शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्याला येत्या काळात वेल कनेक्टिव्हिटी शहर बनवणार आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणेकरांना दिली आहे। महायुतीचं नवीन सरकार आल्यावर पुण्याच्या विकासासाठी गतीने काम करेल, असंही मोदी म्हणाले। हडपसर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारासाठी उद्या गुरुवारी म्हणजे दिनांक 14 नोव्हेंबर रोजी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे। विशेष म्हणजे याच दिवशी मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर यांच्या प्रचारासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा देखील याच मतदारसंघात होणार आहे। भोसरीचं मैदान सलग 2 वेळा सहज मारल्यामुळे आता तिसऱ्या वेळी देखील भाजप उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्यासमोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अजित गव्हाणे यांनी तगडं आव्हान निर्माण केलंय। भोसरीत लांडगे गव्हाणे यांच्यात दुरंगी आणि चुरशीची लढत होणार आहे। आमदार लांडगे यांनी विकासाच्या मुद्द्यावर तर गव्हाणे यांनी सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार प्रलंबित प्रश्नावर प्रचारात भर दिलाय। भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई पुणे रस्त्यावरील बोपोडी भागात घडली आहे। अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला असून पसार झालेल्या डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। काशीनाथ अंबादास गवंडी असं मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवासी तरुणाचं नाव आहे। अपघातात दुचाकीस्वार शिवानंद राजशेखर गणमुखी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। दिवाळी सुट्टी आणि विधानसभा निवडणुकीमुळे रक्तदान शिबिरे कमी झाल्याने शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण होतोय। शहरातील अनेक रक्तपेढ्यांमधील रक्ताचा अपुरा साठा असून रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी धावाधाव करावी लागते। ससून सर्वोपचार रुग्णालयातील रक्तपेढीत केवळ 5 दिवसांचा साठा शिल्लक आहे। दरवर्षी दिवाळीत सुट्ट्यांमुळे रक्तदान शिबिरांची संख्या कमी होते, त्यामुळे दरवर्षी दिवाळीनंतर रक्ताचा तुटवडा निर्माण होतो। पुणे शहरात थंडीचा कडाका वाढू लागलाय। हिवाळ्यातील हवा थंड आणि कोरडी असल्याने आपली प्रतिकार शक्ती कमकुवत होते। यामुळे श्वसन विकारांसह विषाणूजन्य आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आरोग्य तज्ञांनी व्यक्त केली आहे। यामुळे काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी दिलाय। थंडीच्या काळात नागरिक अधिक काळ घरात थांबत असल्याने जंतू संसर्ग वेगाने पसरतं। यामुळे फ्लू, सांधेदुखी अशा तक्रारी सुरू होतात। अशा तक्रारी टाळण्यासाठी बदलत्या हवामानानुसार आहार आणि जीवनशैलीत बदल करावा, असंही आरोग्य तज्ञांनी म्हटलंय। पंढरपूरहून पंजाबमधील घुमानकडे निघालेला संत नामदेव महाराजांचा सायकलवारी सोहळा आज पुणे जिल्ह्यात दाखल झालाय। आज सकाळी 10 वाजता नामदेव महाराजांच्या पादुकांना नीरा येथे नीरा नदीच्या काठावर असलेल्या दत्त घाटावर नीरा स्नान घालण्यात आलं। उत्तर भारतात जाऊन भागवत धर्माचा प्रचार करणारे संत नामदेव महाराज यांची वस्त्र समाधी असलेल्या पंजाब मधील घुमान येथे हा सायकलवारी सोहळा मागील 3 वर्षांपासून सुरू असून या सोहळ्याचं हे 4थं वर्ष असल्याची माहिती आयोजक सूर्यकांत हिसे यांनी दिली आहे। या बातमीसह वेळ झाली पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।